नमस्कार. खरं तर आजच्या ज्या व्हिडिओचा टॉपिक आहे शिफ्ट वाईज डिफिकल्टी, जी सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे की तुमच्या शिफ्टची एक्सपेक्टेड डिफिकल्टी काय असू शकते. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. का? कारण का गेल्या 3 वर्षाचं ॲनालिसिस त्याचसोबत गेल्या वर्षीच्या पेपरचं ॲनालिसिस करून आजचं हे प्रेडिक्शन सांगणार आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. पहिलं म्हणजे काय, तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी म्हणजे 2 मे ते 17 मे दरम्यान जेवढ्या शिफ्ट होणार आहे त्यांची डिफिकल्टी मी सांगणार आहे. डिफिकल्टी सोबत प्रत्येक सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी तुम्हाला ॲनालाइज करून सांगणार आहे. म्हणजे या शिफ्टला फिजिक्स कसं असणार आहे, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी, आणि प्रत्येक शिफ्टमध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याबद्दलही बोलणार आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळी एक्झामला जाणार आहात त्याच्या आधी काय काय प्रिपेअर राहिलं पाहिजेत. म्हणजेच काय, कोणताही सब्जेक्ट समजा एखादा सब्जेक्टची डिफिकल्टी अचानक वाढली तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहावं, यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवतोय. खरं आजचा जो व्हिडिओ बघून काही विद्यार्थी नक्कीच पॅनिक होतील की माझी शिफ्ट डिफिकल्ट येणार आहे, इझी येणार आहे. तुम्ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की भलेही तुमची शिफ्ट इझी येऊ देत किंवा डिफिकल्ट येऊ देत, पॅनिक व्हायची काहीही गरज नाही. कारण का दोन्ही गोष्टीचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. मग आजचा हा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की कुणालाही घाबरवायचं नाही की तुमची शिफ्ट डिफिकल्ट येणार आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की तुम्ही आधीपासून वेल प्रिपेअर्ड राहा. कारण का, भलेही तुम्हाला आता जास्त दिवस शिल्लक राहील नाही आहेत CET एक्झामसाठी, त्यामुळे आता ज्या हातात दिवस शिल्लक आहेत ना, यामध्ये कोणत्याही चुका तुमच्या हातून होऊ देते. तुमच्या समोर ॲक्च्युअलमध्ये एक डायरेक्शन असावी की माझी शिफ्टमध्ये फिजिक्स या डिफिकल्टी लेवलचं येणार आहे, केमिस्ट्री या डिफिकल्टी लेवलचं येणार आहे, मॅथमॅटिक्सचं डिफिकल्टी येणार आहे. त्यामुळे मी आधीपासून तयार असली पाहिजेत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये शिफ्ट वाईज डिफिकल्टी, त्या डिफिकल्टीला कसं टॅकल करायचं आहे हे सुद्धा मी सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर मी या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडिंगमध्ये नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरे, तुमच्या ज्या एक्झामच्या डेट आहेत आणि शिफ्ट जे आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही किती प्रिपेअर्ड राहात. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती. पहिलं म्हणजे काय, तर गेल्या वर्षीबद्दल तुम्हाला थोडक्यात आयडिया सांगतो. खरं तर गेल्या 3 वर्षांपासून मी ही यूट्यूब व्हिडिओ, मॉक टेस्ट, काउन्सिलिंग या गोष्टी कंडक्ट करतोय. त्यामुळे खूप जवळून विद्यार्थ्यांना बघितलंय की विद्यार्थी कसे शेवटच्या मोमेंट्सला कोणत्या मिस्टेक्स करतात किंवा कोणते प्रॉब्लेम्स फेस करतात. त्यामुळे तुम्हाला जवळून मी सुद्धा गाईड करू शकतो. पहिलं म्हणजे काय, गेल्या वर्षी जवळजवळ 9 ते 14 मे या दरम्यान 12 शिफ्ट्समध्ये एक्झाम कंडक्ट झाली होती. आता गेल्या वर्षीचा ट्रेंड काय होता, 2021 आणि 2022 मध्ये जनरली सगळ्या गोष्टी इझी टू मॉडरेट किंवा मॉडरेट लेवलच्याच यायचा. परंतु गेल्या वर्षी काहीसा ट्रेंड चेंज झाला. म्हणजेच काय, जर फिजिक्स जे होतं ना, मोस्टली मॉर्निंग ज्या शिफ्ट असतात 9 ते 12 यामध्ये थोडं इझी टू मॉडरेट यायचं आणि इव्हनिंग शिफ्टला त्यापेक्षा थोडं डिफिकल्ट यायचं, म्हणजे मॉडरेटपेक्षाहून जास्त लेवलचं यायचं. त्यानंतर सुरुवातीचे 3 दिवस केमिस्ट्री गेल्या वर्षी इझी राहिलं होतं, परंतु नंतर मात्र ती केमिस्ट्रीची डिफिकल्टी होती मॉडरेट झाली होती. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये काय, मॅथमॅटिक्स हे जनरली सगळ्या शिफ्टसाठी गेल्या वर्षी मॉडरेट टू लेंथी आलं होतं, म्हणूनच विद्यार्थ्यांचा स्कोर घसरला होता. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट ही घडली, ज्यावेळी विद्यार्थ्यांचा डेटा, म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना काय करतो, ज्यावेळी तुमचे सुद्धा मार्क्स वगैरे येतील, पर्सेंटाईल येईल, त्यावेळी आम्ही फॉर्म सर्क्युलेट करतो, गुगल फॉर्म, आणि त्यामध्ये तुमचा डेटा आम्हाला एंटर करायला सांगतो आणि तुमचं मार्क्स आणि पर्सेंटाईल कसं व्हॅरी करते याच्यावरती ॲनालिसिस वगैरे व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुमच्या काउन्सिलिंगमध्ये कट ऑफ वाढेल की नाही या गोष्टी आम्हाला कळाव्यात. त्यामुळे गेल्या वर्षी काय झालं, तर भलेही मॅथ्सचा स्कोर घसरला, त्यामुळे टोटल पर्सेंटाईल होतं ते विद्यार्थ्यांना चांगलं मिळालं, कारण का कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळालं होतं. हे गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे. मग आता या वर्षी काय राहणार आहेत गोष्टी याबद्दल थोडक्यात सांगतो. खरं तर या गोष्टी सांगण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, जे विद्यार्थी अजून सुद्धा फक्त सिलेबस कंप्लिशनच्या मागे लागलेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आता वेळ आली, जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. आता तुम्हाला शिफ्ट समजले, तुमची एक्झाम डेट समजले. एखाद्या विद्यार्थ्याची 4 मेला जर एक्झाम असेल, ज्याचा शिफ्ट आहे 2 ते 5 इव्हनिंग शिफ्ट आहे, मग आतापासूनच त्या 2 ते 5 या स्लॉटमध्ये मॉक टेस्ट देणं स्टार्ट करा. खूप गरजेचं आहे. का? कारण का विद्यार्थ्यांनो, जर डायरेक्टली तुम्ही मॉक टेस्ट अटेम्प्ट न करता जर एक्झामला गेलात तर कळणार नाही की 3 तासामध्ये कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत, कुठे मिस्टेक्स करायचे, एखादा डिफिकल्टी क्वेश्चन्स आला तर कसं मूव्ह ऑन करायचं आहे, किंवा मॉक टेस्टचं ॲनालिसिस करून स्कोर इम्प्रूव्ह करता येतो. त्यामुळे अजून सुद्धा वेळ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मॉक टेस्टमध्ये एनरोल केले नक्की एनरोल करा. आमच्या मॉक टेस्टचे रजिस्ट्रेशन अजूनही चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट हव्यात ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक देतोय. टोटल 25 टेस्ट आहेत. तुम्हाला कितीही टेस्ट तुम्ही घेऊ शकता, म्हणजे 5, 10, 15 तुमच्यावर आहे, आणि तुमच्या शिफ्टनुसार त्या टेस्ट द्यायला स्टार्ट करा. इन्स्टंटली ज्यावेळी तुम्ही आमच्या टेस्टमध्ये एनरोल करता त्यावेळी इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट कळतो
मिळतो, किती मार्क्स स्कोर केलेत आउट ऑफ 200, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन मिळतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये इनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर असाइन केला जातो. काहीही डाऊट असेल स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये, सिलेबस कव्हरमध्ये, तर तुम्ही तुमच्या मेंटरशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण का फक्त आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करत नाही, तर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये गाईड करतोय इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांना. हे खूप गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की इनरोल करा. तुमचा स्कोर बूस्ट करण्यासाठी आमची पर्सनल मेंटरशिप नक्की तुम्हाला हेल्प होईल. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की तुमची शिफ्ट वाईज डिफिकल्टी काय असणार आहे. आता सांगतो, 2 मे आणि 3 मे याच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम असणार आहे त्यांचं प्रेडिक्शन काय असणार आहे. तर या 2 दिवसामध्ये म्हणजे 2 मे आणि 3 मे ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्या चान्सेस आहेत फिजिक्स इझी टू मॉडरेट येणार आहे. फिजिक्स इझी टू मॉडरेट येईल. केमिस्ट्रीसुद्धा इझीच येणार आहे आणि मॅथमॅटिक्स जे असणार आहे ते मॉडरेट टू लेंदी येऊ शकतं. 2 ते 3 मेसाठी मोस्टली ज्या इव्हनिंग शिफ्ट असतात त्यांची डिफिकल्टी कम्पेरेटिव्हली ज्या मॉर्निंग शिफ्ट असतात त्यांच्यापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे 2 आणि 3 मेच्या विद्यार्थ्यांनी इतकंच करायचं आहे की फिजिक्स जनरली मॉडरेट लेवलचं येईल, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू लेंदी. मात्र तुमचा अप्रोच काय असला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे की तुमची शिफ्ट जर मॉडरेट असणार आहे तर आता तुम्ही प्रिपेअर काय केलं पाहिजे. तुमच्याकडे कमी दिवस शिल्लक आहे हे मान्य आहे. त्यामुळे आजपासूनच तुम्ही काय करायचं आहे, तुमचे 3 फोकस असणार आहेत. पहिलं म्हणजे काय, जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे. डेली एक मॉक टेस्ट द्यायची आहे आणि मॉक टेस्टचं प्रॉपरली ॲनालिसिस करून हळूहळू स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे. मेन फोकस असणार आहे रिव्हिजनवरती. आता जर फिजिक्स तुमचं मॉडरेट असेल मग फिजिक्ससाठी तुम्ही काय करायचं आहे, तर फिजिक्ससाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की गेल्या 2 वर्षाचे PYQs आहेत ते परफेक्ट करा. सॉल्व केलेले PYQs रिवाईज करा. केमिस्ट्रीसाठी सतत रिव्हिजन करा. ऑर्गॅनिक्समध्ये प्रॉब्लेम येते तर रिव्हिजन हा केमिस्ट्रीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि मॅथमॅटिक्ससाठी काय करायचं आहे, मॅथमॅटिक्समध्ये जेवढी न्यूमरिकल सॉल्व केलेत ते परत रिवाईज करा. हे होतं ज्या विद्यार्थ्यांची 2 आणि 3 मेला एक्झाम आले त्यांच्यासाठी. आता येतो ज्या विद्यार्थ्यांची 4 मेला एक्झाममध्ये, 4 मे ही जनरली डिफिकल्टी असणार आहे. मॅथ्समध्ये थोडी मॉडरेट होऊन जास्त डिफिकल्टी असू शकते. फिजिक्स काय असणार आहे तर यावेळी फिजिक्ससुद्धा मॉडरेट असेल आणि केमिस्ट्री इझी जे होतं जे पहिल्या 2 दिवसामध्ये आलं होतं ते थोडं डिफिकल्टी वाढू शकतं. त्यामुळे या 4 मेच्या शिफ्टचे ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सजेशन्स काय, आता तुमच्याकडे जवळजवळ 10 ते 12 दिवस आहेत. या दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त हेच ट्राय करा की तुमचं रिव्हिजन कसं कंप्लीट होईल. त्याचसोबत काही जे हाय वेटेज टॉपिक्स जे तुमच्या हातून सुटले असतील ना ते कव्हर करण्यावरती फोकस करा. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 9, 10 आणि 11 मे या दिवशी आहे त्यांच्यासाठी काय, जनरली जर तुम्ही ट्रेंड ॲनालाइज कराल ना, सुरुवातीला डिफिकल्टी थोडी असते, त्यानंतर ती हळूहळू वाढत जाते आणि एंडिंगच्या दिवसामध्ये एंडिंगच्या शिफ्टमध्ये डिफिकल्टी कमी पण होऊ शकते आणि अचानक वाढू सुद्धा शकते. हा एक जनरल ट्रेंड आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 9 मे, 10 मे, 11 मे असणार आहे त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा ट्रेंड सांगतो. फिजिक्स लक्षात ठेवा, जे फिजिक्स जे तुमचे पहिले 2 दिवस इझी टू मॉडरेट लेवलचं होतं ते डिफिकल्ट होऊन थोडं मॉडरेट होऊन जास्त होऊ शकतं. म्हणजेच काय, डायरेक्टली बेस्ड क्वेश्चन्स, डायरेक्टली टेक्स्टबुकमधून पिकअप केलेले क्वेश्चन्स कमी असणार आहेत. काही क्वेश्चन्स हे मॅन्युप्युलेट केले असतात, त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट जे असणार आहेत ते अप्लाय करावे लागतील. त्यामुळे फिजिक्स असणार आहे ते मॉडरेट होऊन थोडं जास्त असणार आहे. केमिस्ट्रीसुद्धा इझी टू मॉडरेटवरून मॉडरेटवर येतं, कारण का पहिले 2-3 दिवस केमिस्ट्री डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स किंवा फॉर्म्युलेज विचारले जातात. परंतु आता केमिस्ट्रीमध्ये थोडे कन्सेप्च्युअल ज्याच्यामध्ये तुमच्या सिली मिस्टेक्स होऊ शकतात असे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि मॅथमॅटिक्स असणार आहे ते मॉडरेट आणि लेंदी असणार आहे. ज्या शिफ्टला मी सांगतोय की मॅथमॅटिक्स लेंदी असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रिपेअर राहा. अशा विद्यार्थ्यांसाठी एक स्ट्रॅटेजी सांगतोय की तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं मॅथमॅटिक्स मॉडरेट टू लेंदी असेल ना तर तुम्हाला इतकंच करायचं आहे, क्वेश्चन्स चूज करायचे आहेत व्यवस्थित. म्हणजेच काय, ज्यावेळी क्वेश्चन्स आता पेपर ज्यावेळी अटेम्प्ट करता तुम्ही त्यावेळी एखादा क्वेश्चन्स असा असतो ना जो टाइम कन्झ्युमिंग असतो, जे आपल्याला आत्ता कळत नाही. एक्झाममध्ये ज्यावेळी आपल्याला त्या प्रेशरमध्ये कळत नाही की हा म्हणजे क्वेश्चन किती टाइम करतो, ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत बसाल त्यावेळी वाटायला लागतं खूप टाइम जातोय आणि त्याचा निगेटिव्ह इफेक्ट पुढच्या क्वेश्चन्सवरती पडतो. त्यामुळे क्वेश्चन्स चूज करायला शिका. आता ज्या विद्यार्थ्याचे 9, 10 आणि 11 मेला एक्झाम आहे, मॉडरेटच असणार आहे. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलमध्ये मॅथ्स जाऊ शकतं, इतकंच करा. फिजिक्ससाठी PYQच परफेक्ट करा. केमिस्ट्रीसाठी कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे ते रिव्हिजन करा आणि सिली मिस्टेक्स कुठे होत आहेत का हे ॲनालाइज करा. मॅथमॅटिक्स तुमच्यासाठी इतकंच असणार आहे. मॅथमॅटिक्समध्ये शक्य तितके प्रॅक्टिस केलेले जे न्यूमरिकल्स आहेत, MCQs आहेत, PYQs आहेत ते सगळे परफेक्ट करा. मॅथमॅटिक्स थोडं डिफिकल्ट येऊ शकतं, परंतु टाइम कन्झ्युमिंग असल्यामुळे तुम्ही क्वेश्चन्स चूज करणं अपेक्षित आहे. हे होते 9, 10 आणि 11 मेला ज्यांची एक्झाम आहे त्यांचं.
आता येतो 15 मे, 16 मे आणि 17 मे या दिवशी जी एक्झाम आहे हे शेवटचे 3 दिवस आहेत. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, प्रिपेरेशन करू शकता. जवळजवळ 20 ते 24 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. मग आतून सुद्धा वेळ आहे, चांगलं प्रिपेरेशन करायची जबाबदारी तुमची आहे. आता जनरल ट्रेंड सांगायचं झालं तर फिजिक्स पुन्हा मॉडरेट लेवललाच येणार आहे. जे आधीचं जे होतं फिजिक्स त्याच्याहून जरा कमी लेवलचं येऊ शकतं आणि केमिस्ट्री जनरली मॉडरेट होऊन कमीच लेवलचं येईल आणि मॅथमॅटिक्स मात्र मॉडरेट टू लेंथीच राहणार आहे. हे होतं 15, 16 आणि 17 मेचं ॲनालिसिस. इव्हनिंग शिफ्ट जनरली थोड्या हार्ड असतात मॉर्निंग शिफ्टपेक्षा. आता तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजे? एक तर तुमच्याकडे दिवससुद्धा बऱ्यापैकी शिल्लक आहेत, त्यामुळे हे दिवस चांगले युटिलाइज करा. हे तुम्ही आणि या विचारात राहू नका की भरपूर दिवस शिल्लक आहेत. आणि एक फॅक्टर सगळ्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे मनावरती इफेक्ट करतो की ज्यावेळी ज्या विद्यार्थ्यांची पहिल्यांदा एक्झाम होते ना 2-3 वगैरे मेला, त्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज वगैरे व्हिडिओज खूप वायरल असतात की शिफ्ट खूप डिफिकल्ट येते वगैरे, हे डिफिकल्ट येते, मॅथ्स इतकं सॉल्व्ह होत नाही वगैरे वगैरे. याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडून द्यायचा नाही आहे. लक्षात ठेवा, भलेही तुमचं प्रिपरेशन कितीही झालं असेल परंतु ते प्रिपरेशन तुम्हाला बेस्ट ठेवायचं आहे. याचाच अर्थ काय, आता तुमचे पुढचे जे 20 ते 24 दिवस आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पहिलं इनकम्प्लीट सिलेबस असेल तर हाय वेटेजला टॉपिक्सला पासून सुरुवात करा. वन शॉट लेक्चर्समध्ये थेअरी परफेक्ट करा. लास्ट इयरचे PYQs जरी केलेत परफेक्ट इनफ आहे. केमिस्ट्रीचं सतत रिवाईज करा. ऑर्गॅनिक रिएक्शन्स डिफिकल्ट जातात, रिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द केमिस्ट्री. सेकंड, मॅथमॅटिक्स काय करायचं आहे? मॅथमॅटिक्समध्ये PYQs जेवढे सॉल्व केलेत पुन्हा पुन्हा सॉल्व करा. PYQs इम्पॉर्टंट आहेत मॅथमॅटिक्सचे. 2023चे जे लिंक PYQs आहेत किंवा जेही मेन्स लेवलचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक तुम्हाला करायचं आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, अपॉर्च्युनिटी चांगली आहे, याचा पुरेपूर फायदा घ्या. इतकंच मला सांगावं असं वाटतं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आजची बोनस टिप म्हणजे काय, कुणीही पॅनिक व्हायचं नाही. मी बघतोय ना मोस्ट ऑफ दी विद्यार्थी फोन करतात किंवा पालकसुद्धा फोन करतात जे आमच्याकडे पर्सनल मेंटरशिपला वगैरे असतात की त्यांचा एकच विचार असतोय की दादा अभ्यास खूप चांगला झाला आहे, PYQs पण सॉल्व केले की म्हणावं तितका कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय, इतकंच आहे की तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज द्या, जेणेकरून तुम्हाला काय कळेल की तुमचं प्रिपरेशन किती झालं आहे. जर ते समजलंच नाही तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार नाही. आणि जेन्युअनली सांगतो की जे विद्यार्थी मॉक टेस्ट वगैरे देतात, प्रॉपरली ॲनालिसिस करतात, हळूहळू स्कोर इम्प्रूव्ह होतो. त्यामुळे असं नाही की प्रत्येक विद्यार्थी या सिच्युएशन्सला फेस करतो. आपल्याला काय वाटत असतं फक्त मलाच डिफिकल्ट येतात, मलाच PYQ सॉल्व होतात. सगळे विद्यार्थी या गोष्टी फॉलो करत असतात किंवा फेस करत असतात. त्यामुळे तुम्ही काही सेपरेट नाही आहेत. त्यामुळे आता इतकंच करा, गेली 2 वर्ष तुम्ही इतकी मेहनत केली, इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय. फक्त 3 तास CETची एक्झाम तुम्हाला चांगली द्यायची आहे. आणि मला माहीत आहे सगळे विद्यार्थी जेवढे हे व्हिडिओ बघतायत सगळे हुशार आहात, तुम्ही इतकी मेहनत करणारे सुद्धा आहात. इतकंच करा, चांगला अभ्यास करा, जेणेकरून जी इन्व्हेस्टमेंट किंवा जी मेहनत तुमच्या आई वडील वगैरे बघतात की माझ्या मुलाने 4 वर्ष एखाद्या चांगल्या टॉप कॉलेजमध्ये शिकावं, ते तुम्ही पूर्ण कराल. आणि मला माहीत आहे सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगलंच पर्सेंटाईल येणार. भलेही शिफ्ट इझी असेल ना, इझी असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण का तुमचा स्कोर चांगला येणारच आहे. आणि डिफिकल्ट जरी आली तरीही काही प्रॉब्लेम नाही. डिफिकल्ट शिफ्टमध्ये कमी मार्क्सला चांगलं पर्सेंटाईल मिळतंच. त्यामुळे घाबरू नका, व्यवस्थित अभ्यास करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, व्यवस्थित पाणी घ्या. त्यानंतर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. जास्त जागरण वगैरे जागू नका. इफेक्ट हा तुमच्या एक्झाम डेला होईल असं काहीही करू नका. त्यामुळे व्यवस्थित पुरेशी झोप घेऊन अभ्यास करा. का तर या होत्या जनरल टिप्स. आय होप तुम्हाला माझा हातचा व्हिडिओ आवडला असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की इनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.